टाकायला लागला काय तू छोटा झाला काय हो सरपंच? बघा ना राव, मी लय चांगलं समजत होतो राव याला. लय आणलं रे सॅम, लय मारलं रे घरच्यांनी. अरे सिगरेट पिऊ नये, पिलो तर पिलो. ह्या गांठ्यानी मला बघून माझ्या घरच्याला सांगितलं, म्हातारीने तर हाणलं. म्हाताऱ्याला सांगून म्हातारीने अजून वेगळं आणलं. अरे बापरे. अरे असं तो काय लय मारले. तुला हसूच येणार भाऊ, आमच्या वेळात ना मलाच माहिती ना. तुझं काय झालं आता? अरे बाबा, मी ज्या खाटेव बाहेर झोपतो का, हा. त्या खाटेव काय बनेन काय केलं माहिती का, शेजारी बाईचा ब्लाऊज आणून टाकला. अरे बाप. मी सकाळी उठून बघितलं, हा. ते ब्लाऊज सुद्धा पडला. तेवढी म्हातारी बाहेर आली घराच्या, ते ब्लाऊज माझ्या शेजारी बघितला. अरे म्हातारीने कुत्रीच्या रेटलं रे. म्हातारी कटाळली, वरून म्हातारीने मरणात चोपलं आणि घरच्यांचं हाणून भागलं नाही. तेवढ्यात त्या बायाचा नवरा आला, त्याने मोकर चोपलंय. अवघड आहे रे. पण राव, हे झालं तुमच्या बाबतीत. त्या घंट्याने एवढी पिसळ आणलेली, सकाळी मी उठलो ना तर रिक्षा माझ्या दारातच नसती. मला शोधावं लागत अगोदर अर्धा तास, कोणाच्या दारात लावली. मग ती रिक्षा तिथून आणायची, तिला पोसायची, मग कामाला निघायचा. अरे मग तुला डोकं पाहिजे ना, चावी काय ठेवत असतो? चावी काल ते ढकलीत नेतो. ते महत्वाचं नाहीये, पण ह्या घंट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हा. ह्याच्या आहे ना वैतागाला ना, आता आहे ना भाई आपली कॅपॅसिटी संपलेली. मला वाटतं नुसता बंदोबस्त करून फायदा नाही, त्याला आहे ना गावातून हाकललं पाहिजे. असं काहीतरी करावं पाय लागतं. तोडायचे का त्याचे मग? हातपाय तोडून काय फरक पडणार आहे? अरे तो असा आहे ना, गावातून डायरेक्ट गेला नाही, एकदा परत आलाच नाही पाहिजे. तडीपार केला पाहिजे त्याला इथून. हा अरे मग त्यासाठी मग काहीतरी नियोजन करावं वेगळं. तो तसा जाणार नाही गावातून. त्याला किती हाकलपट्टी केली तरी बोंबलत गावातच येतो तो. आणि त्याला काय आपल्या खोड्या केल्याशिवाय जमत नाही. सरपंचाने चेअरमन डोक्यावर बसून ठेवलाय त्याला. पण असं काहीतरी कांड करावं लागणार आहे ना, की त्यांनी स्वतः हाकलेला पाहिजे त्याला. अरे पण ते कशाला हाकलून देते राव त्याला. नाही ऐक, मला एक आयडिया आहे. काय? इकडे बरोबर. तुम्हाला कसं वाटतं? मग लागा कामाला तुम्ही दोघं. हा चलो. कंठे नाही तेव्हा गावात बोंबड थिंड ते इकडे तिकडं 4 वेळेस नाही वाटावं भेटावं आणि 50 वेळा भेटत पाहिजे बरोबर घेऊन गेला काय कुठं म्हणतो तिकडे डोंगरात. हा नाही राव, डोंगरात पण नसून गेला येऊ. काय कुठं सापडायचं त्याला? चल इकडे आपण खाली बघू. चल. सापडला पाहिजे नाही हा हो. ना. ए कमले, अरे वळडी नको ना, तू उठून ना. अरे असं काय झोपलंय? ती गांठी येडे येते, घे आपलं काम. चल बाबा देखो लाख खाली बरी ना. कमले तू कल्टी मग चल. जपून बरं का, आपल्या आटावीवर खुंड लवकर जा, चल. मार्ग 32. मला लागली कोणाची गोची. घंट्या, अय मित्र थांब ना. येते हे का म्हण नाही बोलला माझ्या संग. येते माणसं बोला ना सुद्धा माझ्या संग आज. पाहिले कमल्या प्रेमानं काम झालं असं तर बरं. सुजाताबाई, काय रे? मग कधी आले माहेरून? आले कालच. हा का? काय मग म्हणतो? काय चांगले 5-6 दिवस घालवले तिकडे तुम्ही. हा मग दिवाळीत एकदाच जायचं असतं ना माहेरी, मग नाही खरंय. राहिले. आणि मग चांगला पाहुणचार झाला असं भावानी. हा मग बघा आता मग काय मस्त साडी बिडी. अयो काय टेलरचा फोन आला होता अर्जंट. मी त्याची इथं गेले घाई ते ना कुलूपच नाही लावलं दाराचं. हे कोण खातंय गावात? नाही कोण नाही खात म्हणा, मग? पण तरी आसपास कोण नाही राहिलं आता. जाता येईल ना. काय चेअरमन नाही दिसले मला एवढ्यात. काय माहिती चेअरमन. मी जाऊ का? का बरं? ते कडी लावून आले ना, मला असं थोडी भीतीच वाटायला लागली. अहो नाही, कोण नाही खात गावात. आणि मला काय म्हणायचं होतं, तुम्ही फोन केला असता मी नसतो आलो घ्यायला तुम्हाला. कुठं? मुंबईला? हा तुम्ही मुंबईला गेलता नाही का खरं? मग हा हा. रिक्षा घेऊन आला असता का? मी जाऊ का? मला आहे ना, मी कडीच लावून आलेले. भाई दरवाजा कोणी उघडला? अयो माझं कपाट पण उघडे. अयो माझं
ते सोन्याची पाऊस ठेवलेले सामान ते पण गायब आहे. अयो चोरी झाली काय नो बाई, चोरी झाली का नो? हॅलो, अहो चेअरमन, माझ्या घरी चोरी झाली. तुम्ही नाही का ते सोन्याचं घेतलं होतं मला गळ्यातलं, ते पण गेलं. हा, कपाटात ठेवलं होतं, कपाटच उघडे. हा या. अयो कोण आला असून बरं, कस काय मला ध्यानात नाही राहिलं बाई. कुलूप लावायचं नेमकं कोणी येऊन गेलं. अरे दिवसा ढवळे जर गावात चोऱ्या व्हायला लागले म्हणले काय समजायचंय? सरपंचाने राजीनामा देऊन टाकला पाहिजे ना आता. काय झालं? अहो चेअरमन, मी टेलरच्या इथं गेलते आणि कोणतरी कपाटात धुवून आहे ना माझं ते पाऊस नेलं, त्याच्यात तुम्ही दिलेलं सोन्याचं पण होतं. आपण असं कसं काय चोरी झाली? तुम्ही दरवाजे बिरवाजे खिडक्या बिडक्या लावता येतात का नाही तुम्हाला? आता मला काय माहिती असं होईल, मग 5 मिनिटासाठीच गेलते फक्त. 5 मिनिटासाठी म्हणजे तुमचं घराकडे दुर्लक्ष आहे. एवढा चांगला आम्ही तुम्हाला हार दिला होता, तो हारच गेला म्हणल्यावर काय उपयोग आहे त्याचा? अहो मलाच कळना कस काय चोरी झाली अचानकच. चोरीने डाका पाडला म्हणा डाका, पण सोडीत नसतो चोर मी. अख्ख्या गावातले चोर असे डुकरवाणी बांधून आता वेशी पुढं आणतो, मानगुटीवरच बसवतो एका एकाच्या. पण तुमचं बी काम होतं ना जरा लक्ष ठेवायचं. वडा तुम्ही माझ्यावरच वडा. मी म्हणले का चोराला येऊन चोरी करून घेऊन जा. ओरडू नका तर काय करू, एवढा भारी हार आणला होता, आमच्या प्रियमाने दिलेला होता मग मी सुजाताबाई. का मुद्दामून केलं का? ते झालं आता ते. आता दुसरा करून द्यावा लागेल तुम्हाला. आणि काय द्या दुसरं करून, नाही तर तू शोधून द्या, काही करा. चोर गेला चोरी घेऊन, तुम्हाला दुसरा मिळन. पण आमचं आता जाऊ दे, आता काय बोलता तुम्हाला. सरपंचाला एकदा सांगतो. हा सरपंच, हा बसा तुम्ही खुर्ची गरम करीत तिथं. अहो गावात दरोडे पडायला लागले, दरोडे. सुजाताबाईच्या घरी चोरी झाली, आणि सुजाताबाईच्या घरी चोरी म्हणजे अख्ख्या गावावर दरोड आहे. अहो आम्हीच दिलेला हार गेला म्हणून आम्हाला तळतळी येते. त्यांच्या नवऱ्याने दिला असता तर आम्ही एवढा आकारतांडव केला नसता. हा तपास लागला पाहिजे. येस स्पीकडच जायचंय आपल्याला गाडी चालू करून. हा चला. हा लगेच येस स्पीकड जायचं, पहिले तक्रार द्यायला. दाखिद एक एकाला कचका टचकून टचका येते. निघ ना बाबा, निघ. आम्हाला कुठं चालली जोडी? आम्ही चाललो तिकडे सुजाताबाईच्या घरी चोरी झाली, तेव्हा सरपंचाकडे चाललोय आम्ही. सुजाताबाईच्या घरी चोरी? हा, सोन्याचं गेलं माझं सगळं गेलं? हा. येत्याला मी मगाशी घंट्या उतरताना बघितलं राव. कुठं 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 उतरताना पाहिजे? सुजाताबाईच्या घरावरून त्याला हाका मारली, घंट्यान 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 काही थांबला नाही. खरं काय? हा 100% चेअरमन, गंठ्यानी चोरी केली. नक्कीच गंठणीच केली असं यांनी बघितलं म्हणल्यावर. आला त्या सरपंचानी आहे ना त्याला एक गंठ्याने सुकून ठेवलाय बरं का. का सरपंचानी क्लास लावले त्याला चोरीचे काय कळा ना. काय माहित बा आता. सुजाताबाई, हे बाळू तुझं आहे आता. आपलं चला लवकर, सरपंचाकडेच बघू तुम्ही आता. येऊन द्या ना मला. तू तिकडे जा, वर पाचशे तू. येते 5 गड. चेअरमनचा झाला 5 का, आपल्याला काय व्हावा? टचकून टचका. आयला हे चेअर बरं सुशात आता गाव रस्त्यानेच हिडायला लागले बा. काय हिंडायचं रस्त्याने आम्ही? अरे तुम्ही तिकडे घरात बसा, दारात बसा, अंगणात बसा, का रस्त्याने हिडायचं आता? तुम्हाला फोन केला होता मी, त्याच्यावरून कळलं नाही का तुम्हाला मी कशाला साठी आलो? ते फोन काय चालूच असते तुमचे, राजीनामा द्या, नामकं करा, गावात काय चाललंय. आम्ही एवढे सिरियस घेतो तुम्हाला. अहो दरोडे पडायला लागले दिवसा ढवळ्या गावात, करता काय सरपंच तुम्ही? अहो तिथून कपाटातून पिशवीतून घेता घेता बाईच्या गळ्यातून खाली काहीतरी पडले असते 4-5 मनी. लय लोड घेऊन राहिले तुम्ही. अहो लोड नाही, अख्खा 3 तोळ्याचा चंद्रहार केला होता बाईला मी, अख्खा चोरी झालाय. अहो पडला असन कुठं तरी. असं कसं पडला असं? ती आम्ही दिलेली वस्तू आहे, त्यांच्याकडून अशी पडेल का कधी? मग काय म्हणणं काय तुमचं? चोरी झाली चोरी. मी पाऊच मध्ये ठेवलं होतं कपाटात, आणि बाळूभाऊनी पाहिलं गंठण आला होता माझ्या घरी. बाळून बघितलं? हा, आणि त्या गंठन तुम्ही सोकावलंय त्या गंठ्याला. मी काय केलं? मी म्हणलं का चोऱ्या कर? आम्हाला तर भरोसाच नाही. तुम्ही आमच्या विरोधकाच्या घरात चोऱ्या करायला लावता तुमच्या माणसाला. त्याला आहे ना नीट समज द्या तुम्ही, नाहीतर डुकरावानी बांधून नेईन मी इथून तुमच्या वाड्यातून. अहो मी आता काय गॅंग टाकली काय? मी काय डॉन बिन झालो का चेअरमन? विरोधकाची जिरवाईसाठी तुम्ही काही करू शकता, आम्हाला भरोसा. आता त्या सुजाताबाईचा चंद्रहार चोरून तुमची कशी जिरण? सगळ्यांना माहिती आमची कशी जिरण, आम्हाला परत करून द्यावा लागेल. आणि आमच्याच माणसाच्या घरात बरी चोरी झाली, दुसरीकडे कुठं काही चोरी झाली नाही का अजून? अहो पण तुम्ही कशाला जिरून घेता? तुम्ही नकाला देऊ करून. तुम्हाला कोण म्हणतं 3 तोळ्याचा करून द्या? असं कसं? आमच्या माणसाची इथून आमच्या माणसाचा हार गेले आम्हाला द्यावाच लागेल. ते देणं न देणं आम्ही बघू. आम्हाला पाहिला त्या गांठ्याकून हार आणून द्या आमचा.
बरं ठीक आहे, तू गाठ्या कुठे त्याचा शोध लावतो आणि बघतो नेमकं काय झालंय काय. असं करता हा, मग तोपर्यंत आम्ही काय करावं? आता ते बी सांगायचं का तुम्ही काय करायचं ते. अय सॅम, बरं झालं तू भेटला. काय म्हणता? अरे तो गांठ्या कुठे बघितला का रे? घंटा सकाळपासून तर काय दिसलं नाही. पण ते कुठं असायचं असून त्या झोपाळ्यावर झोपलेला असून हुसाऱ्यासमोर. नेहमीच्या ठिकाणी का त्याच्या? नेहमी ठिकाणी. ठीक आहे, बघतोच मी त्याच्याकडं. अरे भामट्या, इथं बसला तू. सारी भामट्याची दुनिया इथं. उठ ए, उठ उठ, हे शर्ट घाल. चोरट्या, हे काय सुजाताबाईचंच पाकिट दिसतंय. चल तू कपडे घाल पहिले. का बरं? काय पोलीस स्टेशनला घेऊन जायचं तुला? हे बघा, PSI ला फोन केला, सारखे फोन चालू येतं. मी काय केलं? काय केलं म्हणजे? सुजाताबाईच्या तून चोरून आणलं तू? नाही हो सरपंच. नाही हो सरपंच, तू चल पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो तुला पहिला. तू पहिला चल इथून, चल. अहो मी काय नाही केलं. काय नाही केलं, हे तू चोरून आणले सुजाताबाईकडून. तुला रंगे हात पकडले, बाळूनी बघितलंय तुला तिथून चोरी करून जाताना. अहो 3-4 तास झाले मी झोपलेलो इथं. ते सांगूच नको, तू चोरी करून आला म्हणून झोपला असशील. अहो नाही हो सरपंच, मी नाही केली चोरी. घंट्या, तू रडून जिरू नका, तुला मी आता सांगतोय. अजिबात जिरू नको, तू चोरी केलेली आहे. आणि इथं चोट्यांना आमच्या गावात जागा नाही. तू आता पोलीस स्टेशनला जा, तिथं तुला मी त्यांच्या ताब्यात देतो. जेव्हा सजा काटून येशील ना, डायरेक्ट दुसऱ्या गावात जायचं. परत आमच्या गावात यायचं नाही. तू चल बरं पहिला. अहो मी खरंच चोरी नाही केली सरपंच, ऐका माझं. काय ऐका, तुला काय ऐकायचं? तुझ्या डायरेक्ट रंगे हात पकडला मी तुला, मुद्दे मला सहितन. अहो मी खरंच नाही, शपथ नाही चोरी केली मी. तू शब्द नको घंट्या खोट्या, तुला आता सांगतोय मी. तू लय मोठा भामटा निघाला, मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती अजिबात. अहो नाही सरपंच, मी कधी चोरी करेन का? मला काय लागलं तर मागून घेतो मी. काय मागून घेतोय? असं सुरू केलं का आता? अहो नाही सरपंच, तू चल नाही. पहिलं पोलीस स्टेशनला चल बरं. तू अहो चल. ऐका ना माझं. चल. चेअरमन भेटन का नाही मला सोनं आता? अहो नाही भेटलं तर दुसरा करून देईन. बस इथं, बस बस. धराई बघा तुमचंच आहे का? हा हेच आहे. ऐक तिथं. हाय चेअरमन, हाय. हा, दिसलं का? आय, आय, बघितलं का? भामटे. ए गांड्या, अरे दरोडे टाकायला लागला काय तू? चोट्टा झाला काय ह्यो सरपंच? बघा ना राव, मी लय चांगलं समजत होतो राव याला. यांनी फार माती खाल्ली राव, नाकाला वांगी सुर. भाऊजी, असं करायचं असतं? घरी कोणी नसलं का घरात घुसून काही पण न्यायचं असतं का? अहो मी नाही चोरलं काही. गबाचा खोटं बोल नका. मग हे कुठून आलं? मला नाही माहिती. डायरेक्ट सापडला याच्या पशी, झोपलेला होता येऊन. बेड्या ठोका याला आणि जाऊ द्यावी सापरला. अहो चोर म्हणून असं नका करू, मी शपथ सोनं नाही चोरलं. अरे मुद्दे माल तुझ्या जवळ सापडलाय, सांगते सरपंच. आता पुरावाच सरपंच येत. अहो 3-4 तास झाले, मला चांगली झोप लागली होती, झोपलो होतो मी. बाळू भाऊनी बघितलं तुम्हाला डोळ्यांनी. तुमच्या सुजाताबाईच्या घरातून येताना अजून काय पुरावा पाहिजे सरपंच तुम्हाला? रडू नको, काय म्हणायचं ते नीट सांग. सरपंच, मी गरीब आहे, अनाथ आहे, माझ्या मागे कुणाची बॅकिंग नाही, पण मी चोर नाही हो. मला भूक लागली तर मी कुणाच्या घरात जाऊन खातो, नाही कोणी दिलं तर मागून खातो, भांडून खातो, पण मी अशी सोन्याबिने चोरी नाही करणार. तुम्हाला वाटतं इतका घंटा वाईट नाहीये सरपंच? शपथ मी चोरी नाही केली सरपंच. अरे नक रडून जिरू. आता तू मुद्दे माला सहित सरपंचानी पकडलाय तुला. आता खडी बोडायची चक्की पिशिंग. नाही तर काय सरपंच, याला आहे ना लगेच पोलिसांच्या ताब्यात द्या, हाकलून द्या याला गावातून चोट्ट्याला. हा, लोकांच्या घरात दिवसा ढवळ्या घुसायचं, कपाटातून चोरी करायची, हार चोरायचे. हा, याला नाही, याला पहिले चेअरमन, याला लगेच पोलीस स्टेशनला जाऊन द्या, गावाच्या बाहेर काढा, परत दिसता कामा नाही हो गावामध्ये. तयारीच केली, पुरता बंदोबस्त केलाय त्याचा आता. हा, लगेच हाकलून द्या. किरकोळ हारे वैरी किरकोळ. एक मिनिट. सुजाताबाई, तुमच्या कपाटातून हे पाकिट चोरी केलं, हे तुम्ही कोणाला सांगितलं होतं? फक्त चेअरमनला, आणि रस्त्यात बाळू भाऊ भेटले आणि चेअरमनने तुम्हाला सांगितलं. असं ना साहेब? सुजाताबाईच्या कपाटातून पाकिट गेलं, त्याच्यात हार होता, हे आपल्याला कसं कळालं? मला गावात चर्चा, स्वप्न पडलं होतं मला. सकाळी सकाळी फाट स्वप्न पडलं मला. ते असं सगळं चित्र दिसलं, हे गांठ्यात चोट्टे. याला आहे ना, या चोट्ट्याला काही काम नाहीये, मला माहिती. दुसरा डाऊट कोणावर नव्हता, या चोट्ट्यावरच डाऊट आहे माझा. खरं सांग, कोणी चोरलं ते? कोणी चोरलं? अहो घंट्याने चोरलेलं आहे राव ते. बुक्कट नाही गेला आता हे? त्यांनी चोरलंय, त्यांनीच. घंट्यानी कोणी चोरलं सांग. एवढं कसं माहित झालं तुला, एवढं डिटेल? हे फक्त आम्हाला तिघांना माहित होतं, तुला कसं कळलं? ते हार गेला, पाकिट होतं, कपाट होतं. खरं सांग. तुला पोलिसाच्या ताब्यात देईल. हो, पोलिसाच्या ताब्यात नका देऊ सरपंच. अहो तो सॅम म्हटला म्हणून आम्ही ऐकलं. या घंट्याच्या त्रासाला आहे ना, आम्ही लो वाईटगलो राहू, म्हणून तर सॅमचा प्लॅन आम्हाला ऐकावा लागला आणि आम्ही हे सगळं केलं. चुकलं राव आमच्याकडून, असं बरं होणार आहे. पण पोलिसांच्या ताब्यात नका देऊ सरपंच. पाहिलं तुझ्या बाई,
तुम्ही चोर सोडून संन्यासाला फाशी देत होत्या.